विदर्भामध्ये एमआयएमनं दमदार एंट्री करत वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषदेमध्ये मोठा विजय मिळवलाय। तब्बल 16 नगरसेवक निवडून आणत एमआयएमनं भाजपला धक्का दिला आणि त्यामुळे विदर्भात आता असदुद्दीन ओवेसींची एंट्री झाली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर विदर्भात एमआयएमनं दमदार एंट्री केली आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाच्या उमेदवारही निवडून आल्या। कारंजा नगर परिषदेसाठी एमआयएम प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या आई फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी यांनी भाजपच्या उमेदवार निशा गोलेच्छा यांचा 117 मतांनी पराभव केला। तर कारंजा नगर परिषदेत एमआयएमनं 16 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। त्यामुळे भाजपच्या आमदार सई डहाके यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातो। या नगर परिषदेत भाजपला केवळ 13 जागांवर समाधान मानावं लागलं, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली आहे। याशिवाय वाशिम नगर परिषदेतही एमआयएमचे 2 नगरसेवक विजयी झाले। त्यामुळे पश्चिम विदर्भातील स्थानिक राजकारणात एमआयएमचं वजन वाढल्याचं स्पष्ट झालंय। सध्या एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले युसुफ पुंजानी हे आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते, तर विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी एमआयएम मध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली। त्यावेळी त्यांचा पराभव झाला। आता या पराभवाचा वचपा काढत पुंजानी यांनी आपल्या आईला नगराध्यक्षपदी निवडून आणलंय। पक्षनिहाय नगरसेवक संख्या एमआयएम 16, भाजपा 13, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 1, अपक्ष 1। कारंजा की जनता के लिए मैं शुक्रिया अदा करती हूँ और जो भी काम है ना हम सब करने के लिए तैयार है इंशाअल्लाह। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला या ठिकाणी फक्त 6 जागांवर विजय मिळवता आलाय। जिल्ह्यात 8 जागेवर अपक्षांनी मजल मारली आहे। मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी साधं खातही उघडता आलेलं नाहीये। तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही एमआयएमचं यश कबूल केलंय। इसके लिए महाराष्ट्र की जनता ये जान चुकी है कि हमारे हक की लड़ाई अगर कोई लड़ रहा है तो वो एमआईएम पार्टी लड़ रही है। इसके लिए जनता ने जागरूकता के साथ ये बार पूरी तरह मतदान किया। एमआयएम ही त्यांचा पक्ष त्यांनी चालवायचा, पण एमआयएमला काही चांगलं मत यावेळी मिळाले। काही ठिकाणी नगरसेवक निवडून आले आहेत, नगराध्यक्ष आले आहेत। यापूर्वी एमआयएमला एवढं विदर्भामध्ये स्थान नव्हतं, पण आता एमआयएम त्या ठिकाणी लढत आहेत। ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी काही नगरपालिका जिंकली आहे, त्यांचे नगरसेवक आले आहे। त्यांनी त्यांचा पक्ष आता पुढे न्यायचा की नाही त्यांनी ठरवायचं आहे। वाशिम जिल्ह्यात भाजपचे 50 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष निवडून आले असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी असल्याचं जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगींनी म्हटलंय। यावेळेस सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नेते, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व संघटना यांच्या